कळलं का? रात्र रात्र वा. आपल्यामध्ये हे जे भाऊ काका शृंगारपुरे आहेत, हो. हा माणूस मी बघितला पोचलेला आहे. या लोकांना बाकीच्यांना ते माहिती नाही आहेत, कारण ते आता काही येत नाहीत. पण साधना करावी तर त्यांनी, म्हणजे आम्हाला प्रभूंनी जे सांगितलं होतं 9-9 तास बैठक व्हायला पाहिजे, ते जास्तीत जास्त करायचे. म्हणजे त्या माणसाचं कौतुक म्हणून सांगतोय, खाजगी गोष्ट म्हणून नाही सांगत आहे. ते चेंबूरला शृंगारपुरे हाऊस म्हणून त्यांची स्वतःची बिल्डिंग आहे, हो. म्हणजे त्यांच्या फॅमिलीची, की जिथे ते 2-4 भाऊ, त्यांच्या बायका वगैरे सगळे ते लोक राहतात. पण काका शृंगारपुऱ्यांच्या लक्षात आलं की या जॉईंट फॅमिलीमध्ये आपल्याला साधनेला जेवढा निवांतपणा पाहिजे तेवढा मिळणार नाही. ते तिथून आमच्या कॉलनीमध्ये शिफ्ट झालं, बँकेच्या. का? तर तिथे कोणी कोणाची ओळख नाही, बाळग नाही, काही करून घ्यायची गरज नाही. आपण बरं आणि बैठक बरं, एवढी तयारी लागते. आणि दिनेश तर त्यांनी कमवलं, त्यांनी कमवलं. दुसरा लंबीनेस का घोडा होता, जोशीबुवा कल्याणशी. मी लंबी दिवार पिक्चरच्या भाषेमध्ये बोललो, लंबीनेस का घोडा आहे. काय त्या माणसाची तयारी होती पाहिजे, जबरदस्त तयारी होती. असे मोजके होते दोघं तिघे, पण त्यांनी कामाला पण. अरे, सगळ्यात महत्वाची गोष्ट असं आहे दिनू, किंवा तुम्ही सगळ्यांना माहिती म्हणून सांगतो, की आपल्याला ईश्वर प्राप्तीपेक्षा ईश्वराला आपल्याला आपल्या जीवनात द्यायला तो उत्सुक असतो. पण हे उलट कोणी लक्षातच घेत नाही. मी वाक्य क्लिअर बोललोय. हो. आपल्याला ईश्वर प्राप्तीची जेवढी उत्कट इच्छा आहे, त्याच्यापेक्षा ईश्वराला आपल्या जीवनात यायची उत्कट इच्छा जास्त असते. तो म्हणतो, अरे मी तुला मानव जन्म कशासाठी दिला? माझ्या जवळ येण्यासाठी दिलाय. हे माझ्यावर ते जे हॅमरिंग झालं सुरुवातीचे 3 वर्ष, दीक्षा घ्यायच्या आधी 3 वर्ष असं हॅमरिंग व्हायचं. एकच कारण, एकच की दीक्षा घेतल्यानंतर मग पलटी खायची नाही. नाही रे, मग ते आधी नाही जमत, मग ते मग मिसेसला पण कुठे जायचं असतं, आईला मग मिसेस बरोबर जाणं सगळं. कशाला दीक्षा, कुठे महाराजांना काय पडली का आयला, कसंही करून या आणि मी तुम्हाला दीक्षा देतो. अजिबात नाही. ते अतिशय चालू होते. तुम्ही दीक्षा मागायला गेलात, अमुक तारखेला बसा, आणि मग मग सुटला तुमचा आणि त्यांचा संबंध नाही काही. कारण आम्हाला तेच पाहिजे असतं. मला दिनेशला येऊन सांगायचे, बघ दिनेश, मला महाराजांनी तारीख दिली आहे. बाकीच्या सगळ्या मधूला सांगणार, मी सगळ्यांना सांगणार. पण पुढे काय, इथे तुमचे ते भाऊ काका शृंगार लंबीनेस का घोडा, त्यांनी त्या जॉईंट फॅमिलीतून सेपरेट होऊन ते क्वार्टर्स मध्ये राहायला आले. हे मी कौतुकाने सांगतोय, खाजगी गोष्ट आहे त्यांची. पण माणसं किती तयारीची असतात. त्याचा जर ओंकार लागला ना, तर ती बिल्डिंग अशी हादरायची. तुला हे माहितीये की नाही मला माहित नाही दिनेश. माहिती ना. ऐकलंय मी पण. काय ओंकार लागायचा त्याचा माहितीये. त्यामुळे महाराज आणि ताई महाराजांचा ते अगदी जीव की प्राण होते. त्यांना बघितल्यावर महाराजांना जो आनंद व्हायचा, तो बघायला तू तर लहानच होतास म्हणा, बाकी कोणी नव्हतं. हे तर सगळे तुला नवीन आहेत सगळे. म्हणजे महाराजांना किंवा ताईंना, आपल्याला जसं एखादं लहान मुलं आल्यावर त्याला कुठे ठेवू आणि कुठे नाही असं होतं. मांडीवर घेऊ का, कडेवर घेऊ का, काय करू. तसं महाराजांना आणि ताईंना होत. म्हणजे एरवी काय आपण म्हणू, निर्विकार चेहऱ्याने बसलेले महाराज हम्म. शृंगारपुरे आले की बस आला. किती त्यांचं म्हणजे आनंद व्यक्त करू आणि किती नाही. गमावलं त्या माणसाने.
जोशी एक तसे होते. ते फारशी कोणाच्यात मिसळले नाहीत, पण त्या माणसाने कमाल. त्यांना आता आवडणार नाही ते जरी आता देहात नसले तरी मी सांगणं बरोबर नाही, पण ईश्वरी साक्षात्कार झालेले त्यांना. बाप त्यांनी मला सांगितले होते, मी माझ्या डायरीत लिहिलेले आहेत ते सगळे. बापरे. उपासनेशिवाय काही बातच नाही ना दुसरी. ते कधीच कोणाच्यात मिसळले नाहीत, काही बोलले नाही. आपली पिशवी टाकायची खांद्यावर, एकटे फिरायचे जालन्यात जर आले तर. प्रभूंनी जे मार्गदर्शन केलं सुरुवातीच्या काळात, मी तुला 50 वर्षापूर्वी गोष्ट सांगतो, त्याचा जास्तीत जास्त फायदा जोशीवांनी घेतला. वास्तविक आता जोशी, देवळे, बोडस हे सगळे बरोबरचे, पण जोशीवा कुठल्या कुठे जास्ती बोललेलं ते जरी आज देहात नसले तरी ते त्याला आवडणार नाही म्हणून बोलत नाही, पण कौतुक करायचं झालं तर त्या माणसाचं करा, साधक म्हणून ना. म्हणजे याचा अर्थ मी इतरांना कमी लेखत नाहीये, सगळे वंदनीय आहेत सगळे, पण साधनेच्या बाबतीमध्ये कठीण आहे. कुठे कोणाच्या जास्ती मिसळलेच नाही ते, कधीच नाही. ग्रुप मध्ये कधी काही आले नाही जास्त. ऑफिस सुटलं की प्रभूंकडून घरी 10-10 तास, 12-12 तास बसायची तयारी होती त्यांची. आता तुम्हाला सांगायला हरकत नाही की तशी माणसांची तेल त्यांना आवड असते. जेव्हा त्यांना कळलं की मला इंटरेस्ट आहे साधनेमध्ये, तर दर रविवारी मी 8 वाजताची गाडी पकडून जोशीवांकडे 9 वाजता पोहोचायचो. अच्छा. आणि 9 ते 5 आम्ही 3 जण, जोशीवा, त्याची बायको आणि मी, आम्ही 3 जण फक्त बैठक करायचो. बाप. आणि जेव्हा बैठक नाही लागणार तेव्हा वा. दिनेश हे सगळं करावं लागतं. अरे हे 5 स्टार नाहीये, गुडी गुडी नाहीये. मी पण दीक्षा घेतली, मी पण दीक्षा घेतली, मला पण दीक्षा झाली. यांची कामं नाही ते, प्रत्यक्ष करावं लागतं सगळं. त्यात जोशीबा होते. प्रभूंकडून त्यांनी जे घ्यायचं ते पूर्ण घेतलं होतं. आज ते नाही आहेत म्हणून मी इतकं त्यांच्याबद्दल बोलतो, नाही तर त्यांना चाललं नसतं. आत्मस्तुती नाही चालत त्यांना, पण कमावलेला तो एक माणूस होता. आता तू काहीतरी त्यांच्याबद्दल विचार किंवा इतर कोणाबद्दल विचार काय, साधक म्हणून, साधनेबद्दल, किंवा दुसरं कोणीही विचारावं. पण तो प्रश्न रेलेव्हंट असला पाहिजे, फालतू प्रश्न नको आहेत तो. नाही तर उगाच विचारायचं म्हणून काही विचारायचं याला काय अर्थ नसतो. की त्या प्रश्नातून त्याचं उत्तर मिळाल्यावर बाकीच्यांना मार्गदर्शन घडावं. कसं झालंय दिनू, तो जो काळ होता ना, तुझ्या बाबांनी अनुभवलाय तो, मामाने पण, शशिकांतनी म्हणून. बाबा तुझे शशिकांत, मी, प्रभुदेसाई, जोशीबा, कळलं का? वारंवार भेटायचो. शृंगारपुरेकडे दर रविवारी मी यायचो सकाळी, दर रविवारी 8 वाजता यायचो. 9 ते 5 दूध. तेवढ्यासाठी तो क्वार्टर्स मध्ये आला. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे प्लस पॉइंट काय होता तुझ्या बाबांचा आणि शृंगारपुरेचा, कुठली महाराजांसाठी एखादी क्रिएटिव्ह गोष्ट करायची म्हटलं तर लगेच तयार. आता आम्ही ऍक्च्युली चेंबूरला यायचो कधी, म्हणजे मी तर आणि 9ला पोचायचो.
तुझ्या आत्यानी सगळं आम्हाला तयार करून ठेवलेलंच असायचं. ते झाल्यावर मग कधी जर विचारलं म्हटलं काय म्हणतं, पुण्याला जायचं का? हो चला ना. तर मग मी शशिकांतला फोन करतो. शशिकांत पाऊण तासामध्ये हजर गेलो गोरेगावहून. आम्ही 3 जण पुण्याला. खूप आनंद घेतला, खूप आनंद. आता जेव्हा हरिहरेश्वरचा पहिला प्रोग्राम झाला तेव्हा तुम्ही खूप लहान होतात, खूपच लहान. म्हणजे तुम्हाला आठवत असेल ते नाही असं नाही, पण त्याचं महत्व त्यावेळेला कळलं. कळलं का? तसे होणे नाही पुन्हा. खरंय. ते मराठीमध्ये म्हणतात ना, गे दे ते तिनं गे दे, तसं आहे ते. ऍटिट्यूड बदललाय, ऍटिट्यूड बदललाय लोकांचा. कारण त्यांचा माइंडसेटच तयार नाहीये कोणाचा. आमच्या बाबतीत काय झालं, शृंगारपुरे, मी, जोशीबा, आमचा प्रभूंनी माइंडसेट घडवला होता. ते कोणी ऐकलंच तरी तुम्ही रोज 9 तास बैठक केली पाहिजे. कोणी म्हणेल काय चहायला चिवत्या साला काही बोलतात, 9 तास काय बैठक आहे, बाबाला माने काय चहायला. पण 9 तास बैठक होऊ शकते. आणि 9 तास बैठक करून आपण आपलं ऑफिस बिफिस सगळं सांभाळू शकतो. त्याच्यातला जो आनंद आहे ना, तो शब्दात नाही वर्णन करायचा, तो घ्यायचा आहे. खरंय. आणि महाराज पण त्यावेळेला म्हणजे त्यांना काय म्हणू आपण, त्यांना म्हणतो असंच हवं होतं ना त्यांना. नाही तर मला मुलगा होईल का, माझ्या मुलीचं लग्न होईल का, माझ्या जावयाला फॉरेनला जायला मिळेल का, हे भानगडीत नव्हते आमच्याकडे. शृंगारपुरे नाही, मी नाही, हे नाही, शशिकांत नाही, आणि इतर पण कोणी फारसं नाही घ्यायचं. म्हणजे हे प्रश्न विचारणारा नव्हतं कोणी. साधना साधना साधना, बैठक बैठक बैठक, बस. दुसरी बात नाही काही आहे. आम्ही तुमच्याकडे ह्याच्याकडे प्रभाकडे चेंबूरला जायचं. सकाळी 9ला गेलो समजा, चहा पाणी झाल्यावर काय पण आपण हे धुंद बसायचं.